नमस्कार मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीचे रेग्युलर कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटचे फॉर्म सुरू झालेले आहेत। तर मित्रांनो, रेग्युलर कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटसाठी कशा पद्धतीने अप्लाय करावं त्याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। तर जे विद्यार्थी ऑक्टोबर 2024 आणि एप्रिल 2024ची एक्झाम देऊन पास आउट झाले असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी रेग्युलर कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेटमध्ये अप्लाय करायचं आहे। ओके, आणि याच्या आधी जर तुम्ही पास आउट झाला असाल तर तुम्ही सप्लिमेंटमध्ये अप्लाय करायचं आहे। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर रेग्युलरमध्ये फक्त ऑक्टोबर 2024 आणि एप्रिल 2025मध्ये एक्झाम दिलेल्या विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे। ओके, जे विद्यार्थी पास आउट झाले असतील त्यांनी तिथे अप्लाय करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या नोटीसमध्ये रेग्युलरच्या विद्यार्थ्यांसाठी माहिती दिलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला 126 नंबरच्या डिग्री कॉन्व्होकेशनसाठी अप्लाय करायचं आहे रेग्युलरमध्ये। ओके, तर जे विद्यार्थी ऑक्टोबर नोव्हेंबर 2024ची एक्झाम पास आउट झाले असतील किंवा एप्रिल मे 2025ची एक्झाम देऊन पास आउट झाले असतील तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी रेग्युलरमध्ये अप्लाय करायचं आहे। ओके, त्यानंतर दूरस्थ अभ्यासक्रम म्हणजे तुम्ही जर डिस्टन्स लर्निंगमधून जर एखादा तुम्ही प्रोग्राम कंप्लीट केला असेल तर तुम्ही सुद्धा इथे अप्लाय करू शकता। ओके, तर ज्या विद्यार्थ्यांनी पदवी त्यानंतर पदविका त्यानंतर पदव्युत्तर पदवी जर तुम्ही कंप्लीट केली असेल म्हणजे ग्रॅज्युएशन त्यानंतर डिप्लोमा त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही जर कंप्लीट केले असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे ही माहिती दिलेली आहे। त्यानंतर खाली तुम्हाला ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिलेला आहे। तर जे विद्यार्थी 1 जुलैपासून ते 14 ऑगस्टपर्यंत अप्लाय करणार आहेत तर त्या विद्यार्थ्यांना कोणत्याही पद्धतीची लेट फी लागणार नाही। ओके, जर तुम्ही 15 ऑगस्ट नंतर जर अप्लाय केलं 31 ऑगस्टपर्यंत तर तुम्हाला इथे लेट फी लागणार आहे। ओके, तर अशा पद्धतीने इथे माहिती दिलेली आहे। त्यानंतर खाली तुम्हाला इथे वेबसाईट दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला अर्जासोबत मूळ गुणपत्रिका अपलोड करायची आहे। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे जर आता ओरिजिनल रिझल्ट नसेल तर तुम्ही जो रिझल्ट ऑनलाईन डाउनलोड केला असेल तर त्याच्यावरती मित्रांनो तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलची सही शिक्का घ्या। ओके, त्यानंतर तो रिझल्ट तुम्ही अपलोड करायचा आहे। ओके, तर मित्रांनो तुम्हाला हा पॉईंट समजला असेल। तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही तुम्हाला इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यानंतर मित्रांनो, जे विद्यार्थी एप्रिल 2024च्या आधी पास आउट झाले असेल तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरीमध्ये अप्लाय करायचं आहे। ओके, तर हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। तर रेग्युलरमध्ये फक्त ज्या विद्यार्थ्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबर 2024ची एक्झाम दिली असेल आणि पास आउट झाले असतील किंवा एप्रिल 2025ची एक्झाम दिली असेल आणि पास आउट झाले असेल तर त्याच विद्यार्थ्यांनी रेग्युलरमध्ये अप्लाय करायचा आहे। बाकी सर्व विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरीमध्ये अप्लाय करायचं आहे। ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। तर चला मित्रांनो, आता आपण बघूया की ऑनलाईन कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे। ओके, तर सगळ्यात पहिले पुणे युनिव्हर्सिटीची वेबसाईट ओपन करा। त्यानंतर इथे तुम्हाला सर्टिफिकेट सेक्शनचा ऑप्शन दिसेल, तर यावरती क्लिक करा। त्यानंतर मित्रांनो, अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला अप्लाय ऑनलाईन रेग्युलर कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नवीन वेबसाईट ओपन होईल। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथे तुम्हाला स्टुडंटचं ऑप्शन दिसेल। तर इथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, क्रिएट अकाउंट आणि लॉग इन। तर तुम्ही एक्झाम फॉर्म भरताना तुम्ही इथे अकाउंट तयार केलेलं असेल तर तुम्हाला इथे लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर 2 ऑप्शन दिलेले आहेत। ओके, आणि पुढे तुम्हाला इथे पासवर्ड फिल करावा लागेल। जर तुम्हाला पासवर्ड माहीत नसेल, तुम्ही जर पासवर्ड विसरला असाल तर तुम्हाला इथे फॉरगेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर नॅशनॅलिटी तुम्ही इथे सिलेक्ट करा। तर इथे इंडियन ऑप्शन सिलेक्ट करा। त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे फिल करा। त्यानंतर तुम्हाला इथे हा कोड दिलेला आहे, कोड इथे फिल करा आणि पुढे तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुमचा मेल आय डी दिसेल। ओके, आणि तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर दिसेल। तर तुमच्या मेल आय डीला आणि मोबाईल नंबरला OTP सेंड केला जाईल। त्या दोन्ही पण OTP तुम्हाला इथे फिल करावं लागतील। तर इथे जो कोड दिलेला आहे कोड इथे फिल करा। त्यानंतर सेंड OTP यावरती क्लिक करा। त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला आणि मेल आय डीला OTP येईल, ते OTP इथे फिल करा। तर इथे ईमेलचा OTP फिल करा आणि पुढे मोबाईल नंबरचा OTP फिल करा आणि त्यानंतर व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे। तर इथे मी दोन्ही पण OTP फिल केलेले आहेत। पुढे तुम्हाला व्हॅलिडेट OTP यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने OTP व्हेरीफाय सक्सेसफुली मेसेज येईल। ओके, तर इथे नाव चूज युअर न्यू पासवर्ड। तर तुम्हाला इथे नवीन पासवर्ड तयार करायचा आहे। तुमचा इथे पासवर्ड तयार करा। तर पासवर्ड फिल करताना तुम्हाला इथे
कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स आणि नंबर्स फक्त यूज करायचे आहेत. ओके, तुम्ही कोणतंही स्पेशल कॅरेक्टर यूज करू नका. ओके, तर तुम्हाला इथे दिसत असेल एंटर न्यू पासवर्ड, ओनली अल्फाबेट्स अँड नंबर्स अलाउड. तर अशा पद्धतीने तुमचा इथे पासवर्ड तयार करा आणि पुढे कन्फर्म न्यू पासवर्ड, इथे परत तुमचा पासवर्ड फिल करा. त्यानंतर तुम्हाला इथे रिसेट पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचा पासवर्ड सक्सेसफुली इथे अपडेट होऊन जाईल. ओके, पुढे तुम्हाला इथे गो टू लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर लॉग इन बाय इथे क्लिक करा. तर इथे ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर एक ऑप्शन तुम्ही इथे तुम्हाला चॉईस करायचा आहे. त्यानंतर तुम्ही जर इथे मोबाईल नंबर निवडला तर इथे तुमचा मोबाईल नंबर फिल करा. त्यानंतर तुम्ही आता जो पासवर्ड तयार केलेला आहे तो पासवर्ड इथे फिल करा. त्यानंतर तुम्हाला इथे एक कोड दिलेला आहे, कोड इथे फिल करा. त्यानंतर लॉग इन ऑप्शनमध्ये क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला तुम्ही जो कोर्स कंप्लीट केलेला आहे त्याची माहिती दिसेल. तर इथे तुमचा PRN नंबर, तुमचा कोर्स नेम, त्यानंतर एक्झाम पॅटर्न, त्यानंतर कॉलेज पण कोड, कॉलेजचं नाव, त्यानंतर तुमचं नाव आणि तुमच्या आईचं नाव, अशा पद्धतीने तुम्हाला इथे माहिती दिसेल. तर इथे तुम्हाला 2 कोर्स दिसत असतील, एक BSc आणि दुसरा MSc, अशा पद्धतीने. ओके, तर तुमच्यामध्ये असे काही विद्यार्थी असतील ज्यांचं आता BSc कंप्लीट झालेलं आहे, त्यानंतर MSc कंप्लीट झालं असेल. ओके, तर आता मी ज्यांचं ॲप्लाय करत आहे तर त्यांचं MSc कंप्लीट झालेलं आहे. ओके, तर त्यांना रेग्युलरमध्ये आता MScचं सर्टिफिकेटसाठी अप्लाय करायचं. ओके, आणि यांचं जे BSc आहे तर ते 2022मध्ये कंप्लीट झालेलं आहे आणि त्यांच्याकडे BScचं डिग्री सर्टिफिकेटसुद्धा आहे. पण जर त्यांच्याकडे जर BScचं डिग्री सर्टिफिकेट जर नसतं तर त्यांना सप्लिमेंटरीमध्ये अप्लाय करावं लागलं असतं, कारण की त्यांचं BScची डिग्री 2022मध्ये कंप्लीट झाल्यामुळे त्यांना सप्लिमेंटरीमध्ये अप्लाय करावं लागलं असतं. ओके, तर तुमच्यामध्ये जर असे काही विद्यार्थी असतील ज्यांचं BSc कंप्लीट झालं असेल किंवा MSc आता कंप्लीट झालं असेल तर त्या विद्यार्थ्यांनी हे पॉईंट समजून घ्या. ओके, आता यांचं जे आहे ते MSc रेग्युलरमध्ये कंप्लीट झालेलं आहे. ओके, तर यांनी MScची एक्झाम एप्रिल 2024मध्ये दिलेली होती, पण त्यांचा एक सब्जेक्ट बॅक असल्यामुळे त्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरची एक्झाम देऊन ते पास आउट झालेले आहेत. ओके, आणि त्यांचा रिझल्ट जो आहे तो 2025मध्ये लागलेला आहे. त्यामुळे यांचं जे MScचं सर्टिफिकेट आहे ते आपण रेग्युलरमध्ये अप्लाय करत आहे. ओके, तर तुमच्यामध्ये जर असे काही विद्यार्थी असतील ज्यांचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर त्यांनी हे पॉईंट समजून घ्या. ओके, तर आता ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तर त्यांनी तुमच्या कोर्सच्या पुढे तुम्हाला अप्लाय फॉर सर्टिफिकेटचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, आणि ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ते त्यांनी तुमच्या कोर्सच्या पुढे तुम्हाला अप्लाय फॉर सर्टिफिकेटचं ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, तर तुम्हाला हे दोन्ही ऑप्शन समजले असतील तर इथे अप्लाय फॉर सर्टिफिकेट यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने पुढचं पेज ओपन होईल. तर तुम्ही इथे बघू शकता अप्लाय फॉर 126 रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट. तर तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. इथे विदाऊट लेट फी तुम्हाला डेट दिलेली आहे. जर तुम्ही 1 जुलैपासून ते 14 ऑगस्टच्या आत जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला इथे कोणतीही लेट फी लागणार नाही. ओके, तुम्हाला इथे प्रोफेशनल कोर्ससाठी 410 रुपये लागतील आणि नॉन प्रोफेशनल कोर्ससाठी तुम्हाला इथे 310 रुपये इथे भरावे लागतील. आणि तुम्ही जर मित्रांनो 15 ऑगस्ट नंतर जर तुम्ही अप्लाय केलं तर तुम्हाला इथे लेट फी लागणार आहे. ओके, तर प्रोफेशनल कोर्ससाठी तुम्हाला ते 685 रुपये भरावे लागतील आणि नॉन प्रोफेशनल कोर्ससाठी 510 रुपये भरावे लागतील. तर अशा पद्धतीने ती माहिती दिलेली आहे. त्यानंतर व्ह्यू रिक्वायर्ड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे अप्लाय करताना त्याच्याबद्दल तुम्हाला ती माहिती दिलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला लास्ट इयरचं मार्कशीट लागणार आहे अपलोड करण्यासाठी. ओके, तर तुमच्याकडे जर ओरिजिनल मार्कशीट नसेल तर तुम्ही जो ऑनलाईन रिझल्ट डाउनलोड केला असेल त्याच्यावरती तुमच्या कॉलेजच्या प्रिन्सिपलचा तुम्ही सही शिक्का घेऊन या. ओके, आणि तो रिझल्ट तुम्ही अपलोड करा. तर आता मी ज्यांचा अप्लाय करत आहे त्यांच्याकडे ऑनलाईन डाउनलोड केलेला रिझल्ट आहे. ओके, आणि त्यांनी कॉलेजच्या प्रिन्सिपलचा सही शिक्का आणलेला आहे. ओके, तर तो रिझल्ट आपण अपलोड करणार आहे. ओके, तर इथे कॅन्सल करा आणि तुम्हाला अप्लाय फॉर 126 रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने नोटीस दिसेल. तर ही नोटीस आपण सुरुवातीलाच बघितली आहे. ओके, तर तुम्हाला इथे क्लोज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते इन्स्ट्रक्शन दिसतील, हे वाचून घ्या. ओके, आणि त्यानंतर खाली तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे. तर खाली तुम्हाला ते बॉक्स दिलेला आहे, यावरती टिक करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे अप्लायचं नाव दिसेल, तर अप्लायवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्हाला सगळ्यात पहिले
स्टुडंट टाईप इथे विचारलेला आहे, तर यावरती क्लिक करा. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे 4 टाईप दिसतील. तर तुम्ही जर युनिव्हर्सिटी स्टुडंट असाल तर इथे पहिला ऑप्शन तुम्हाला इथे निवडायचा आहे. तर मित्रांनो, जे कॉलेजेस पुणे युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड असतात, ओके, आणि तुम्ही जर अशा कॉलेजमध्ये जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इथे पहिला ऑप्शन निवडायचा आहे. आणि जर तुम्ही जर ऑटोनॉमस स्टुडंट जर असाल, म्हणजे तुम्ही जर ऑटोनॉमस कॉलेजमधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्हाला इथे दुसरा ऑप्शन निवडायचा आहे. तर मित्रांनो, हे जे ऑटोनॉमस कॉलेजेस असतात तर हे स्वतःच त्यांच्या सिलेबसचा स्ट्रक्चर वगैरे ठरवतात, ओके, किंवा ते स्वतःच त्यांच्या कॉलेज लेवलला क्वेश्चन पेपर सेट करतात, किंवा पेपर चेकिंग असो किंवा मग एक्झाम कंडक्ट करणं असो, हे तर ह्या सर्व गोष्टी ते स्वतः करत असतात, ओके. आणि तुम्ही जर अशा ऑटोनॉमस कॉलेजमधून जर बिलॉंग करत असाल तर तुम्ही हा दुसरा ऑप्शन निवडा. त्यानंतर अंडर 125 कोर्स स्टुडंट. तर मित्रांनो, याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस येतात, ओके. तुम्ही जर गुगलला सर्च केलं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी अंडर 125 कोर्स, तर मला अशा पद्धतीने लिस्ट भेटून जाईल. तर याच्यामध्ये फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी अशा पद्धतीने तुम्हाला ते कोर्सेस दिसतील, सायन्स बॅकग्राऊंडचे, ओके. तर मित्रांनो, इथे तुम्हाला जे कोर्सेसचे नाव दिसून आले तर हे अंडर 125 कोर्स अंतर्गत येतात, ओके. मग याच्यामध्ये BSc होम सायन्स, त्यानंतर BSc वाईन टेक्नॉलॉजी, त्यानंतर BSc ॲप्लाइड वाईन टेक्नॉलॉजी, ॲप्लाइड बायोटेक्नॉलॉजी, त्यानंतर ॲप्लाइड पेट्रोलियम टेक्नॉलॉजी. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीचे जे कोर्सेस आहेत तर हे अंडर 125 कोर्स अंतर्गत येतात, ओके. तर तुम्हाला ही संपूर्ण लिस्ट इथे दिलेली आहे. त्यानंतर इंजिनिअरिंगच्या अंतर्गत जे कोर्सेस येतात त्याची तुम्हाला इथे माहिती दिसेल, ओके. त्यानंतर कॉमर्सचे तुम्हाला इथे दिलेले आहेत, मॅनेजमेंटचे तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यानंतर फॅकल्टी ऑफ ह्युमॅनिटीज, ओके. तर याच्या अंतर्गत येणारे कोर्सेसचे नाव तुम्हाला इथे दिसत असतील. तर मित्रांनो, तुम्ही जर याच्यापैकी जर एखादा कोर्स केला असेल तर तुम्ही इथे तिसरा ऑप्शन निवडू शकता, अंडर 125 कोर्स स्टुडंट, ओके. त्यानंतर SODL स्टुडंट. तर मित्रांनो, याला स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंग असं आपण म्हणतो, ओके, किंवा याला स्कूल ऑफ ओपन लर्निंग असं सुद्धा म्हणतात. तर तुमच्यापैकी जर एखाद्या विद्यार्थ्यांनी स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंगमधून जर एखादा कोर्स कंप्लीट केला असेल तर तो इथे 4 नंबरचा ऑप्शन निवडू शकतो, ओके. तर मित्रांनो, हे जे प्रोग्राम असतात स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंगचे, तर मित्रांनो हे ऑनलाईन लर्निंग मोडचे असतात, ओके. तुम्ही जर स्कूल ऑफ डिस्टन्स लर्निंगमधून जर एखादा कोर्स कंप्लीट केला असेल तर तुम्ही इथे हा 4 नंबरचा ऑप्शन निवडू शकता, ओके. तर ज्यांनी कंप्लीट केला असेल त्यांना ऑप्शन समजला असेल, ओके. पण आता मी ज्यांचं अप्लाय करत आहे तर त्यांचं कॉलेज जे आहे तर ते पुणे युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड आहे, ओके. तर त्यांच्या कॉलेजचा सिलेबसचा स्ट्रक्चर असो किंवा पेपर चेकिंग असो किंवा त्यांचे मार्कशीट वगैरे, रिझल्ट वगैरे, तर ते सर्व मित्रांनो त्यांच्या युनिव्हर्सिटीवरती डिपेंड असतं, ओके. त्यामुळे इथे मी पहिला ऑप्शन निवडत आहे, युनिव्हर्सिटी स्टुडंट, ओके. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा PRN नंबर दिसेल. त्यानंतर तुमचं पासिंग इयर तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि पुढे तुम्हाला चेक PRN व्हॅलिडेशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा PRN नंबर व्हेरीफाय होऊन जाईल आणि पुढे तुमचं माहिती व्हेरीफाय होऊन ऑटोमॅटिक पुढचं पेज ओपन होईल. तर अशा पद्धतीने तुमचा PRN नंबर व्हेरीफाय होऊन पुढचं पेज ओपन होईल, ओके. तर इथे तुमचा PRN नंबर तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुमचा सीट नंबर तुम्हाला इथे दिसेल. पुढे तुमचं इथे जेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे, ओके. त्यानंतर तुमचं नाव तुम्हाला इथे दिसेल. पुढे तुमचं नाव इथे मराठीमध्ये टाईप करा, ओके. तर तुमचं जे इथे इंग्लिशमध्ये नाव दिलेलं आहे ते नाव तुम्ही पुढे मराठीमध्ये टाईप करायचं आहे, ओके. तर मराठीमध्ये टाईप करण्यासाठी तुम्ही गुगल ट्रान्सलेटचा वापर करू शकता. तर इथे ट्रान्सलेट ओपन करा. तर इथे इंग्लिश टू मराठी अशा पद्धतीने हे ओपन करा आणि तुमचं नाव इथे टाईप करा. त्यानंतर पुढे ऑटोमॅटिक मराठीमध्ये येऊन जाईल, ओके. जर तुमचं मराठीमध्ये नाव जर थोडं वेगळं येत असेल तर तुम्ही ते स्पेलिंग चेंज करू शकता, ओके. आणि स्पेलिंग चेंज करून तुमचं जे बरोबर नाव इथे येत असेल ते नाव इथे कॉपी करा आणि त्यानंतर तुम्ही इथे पेस्ट करू शकता. तर इथे तुमचं नाव पेस्ट करा. तर अशा पद्धतीने तुम्ही मराठीमध्ये नाव इथे टाईप करू शकता, ओके. त्यानंतर तुमच्या आईचं नाव इथे तुम्हाला दिसेल. पुढे तुमच्या आईचं नाव तुम्हाला इथे मराठीमध्ये टाईप करायचं आहे, ओके. तर इथे कॉपी करून तुम्ही इथे पेस्ट करू शकता, ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉपी पेस्ट करून ते नाव फिल करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही ते नाव मराठीमध्ये टाईप करू शकता, ओके. त्यानंतर कंट्री तुम्ही इथे सेट करा. पुढे तुमचं स्टेट इथे निवडा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथे निवडायचं आहे. पुढे तुमचा तालुका इथे निवडा. त्यानंतर पिनकोड इथे फिल करा. त्यानंतर पुढे तुमचा ॲड्रेस इथे फिल करा. तर मित्रांनो, ॲड्रेस फिल करताना तुमचा ॲड्रेस तुम्ही व्यवस्थित इथे फिल करा, ओके.
कारण मित्रांनो तुमचं जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते तुमच्या ॲड्रेसवरतीच येणार आहे, त्यामुळे तुमचा ॲड्रेस तुम्ही ते व्यवस्थित फिल करा. ओके. त्यानंतर मोबाईल नंबर पुढे फिल करा, पुढे तुमचा ईमेल आय डी फिल करा. त्यानंतर इथे कॉलेजचं तुमचं कोड आणि कॉलेजचा पण कोड, त्यानंतर कॉलेज नेम ऑटोमॅटिक इथे येईल. ओके. जर तुम्हाला इथे दुसरंच कॉलेज दाखवत असेल ओके, तर तुम्ही इथे क्लिक टू चेंज कॉलेज यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या कॉलेजचा तुम्ही इथे कोड टाकू शकता. ओके. आणि त्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट यावरती क्लिक करा. इथे तुमचं कॉलेजचं नाव येऊन जाईल. ओके. पण तुमचं कॉलेजचं नाव जर बरोबर असेल तर तुम्हाला असंच ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर इज कॉलेज ऑटोनॉमस, तर इथे येस किंवा नो करायचं आहे. तर तुम्हाला मी ऑलरेडी याचा अर्थ सांगितला आहे. ओके. त्यानंतर फॅकल्टी नेम इथे तुम्हाला निवडायचं आहे, तर तुमचं फॅकल्टी नेम तुम्ही इथे निवडा. त्यानंतर पुढे कोर्स नेम तुम्हाला इथे फिल करायचा आहे, तर इथे क्लिक करा. तर तुमचा कोर्स तुम्हाला इथे निवडून घ्यायचा आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला इथे पुढे पासिंग मंथ दिसेल, त्यानंतर पासिंग इयर ऑटोमॅटिक येईल. ओके. पुढे तुमचा रिझल्ट इथे ग्रेड तुमच्या ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर प्लीज आपलं डॉक्युमेंट अशा पद्धतीने इथे मॅसेज आलेला आहे, तर इथे क्लोज करायचं आहे. त्यानंतर चूज फाईल यावरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड करताना PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ओके. आणि साईज तुम्हाला 300 KB आतच ठेवायची आहे. ओके. तर अशा पद्धतीने साईज करून तुम्ही इथे अपलोड करा. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा पद्धतीने टोटल 1 डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली तुम्हाला मेसेज येईल, तर इथे क्लोज करा. त्यानंतर अशा पद्धतीने तुमची संपूर्ण माहिती इथे येईल. ओके. तर तुम्ही ती संपूर्ण माहिती इथे बघू शकता. तर इथे डिलिव्हरी टाईप बाय पोस्ट इथे आलेला आहे. ओके. तर पोस्टने तुमचं सर्टिफिकेट येणार आहे. ओके. तर पुढे तुम्हाला प्रोसीड टू पे यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने पेमेंट करण्यासाठी पुढचं पेज ओपन होईल. ओके. तर तुम्हाला इथे सिलेक्ट पेमेंट गेटवे यावरती इथे बँक ऑफ महाराष्ट्र यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक करा. त्यानंतर पुढे पेमेंट करण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला ऑप्शन दिसतील. ओके. तर इथे तुम्हाला क्रेडिट कार्ड, त्यानंतर डेबिट कार्ड, UPI, नेट बँकिंग अशा पद्धतीने तुम्हाला ते ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्ही सिंपल डेबिट कार्ड किंवा UPIने पेमेंट करू शकता. ओके. तर इथे क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जर QR कोडने पेमेंट करायचं असेल तर इथे शो QR कोड यावरती क्लिक करा. त्यानंतर QR कोड शो होईल. तर हा QR कोड तुम्ही कोणत्याही UPI ॲपने स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. ओके. तर मित्रांनो पेमेंट केल्यानंतर अशा पद्धतीने पेमेंट रिसीव सक्सेसफुली मेसेज तुम्हाला येऊन जाईल. ओके. जर तुम्हाला मित्रांनो पेमेंट करताना जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही इथे कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशनवरती क्लिक करा. तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर दिसतील. ओके. तर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. त्यानंतर स्टुडंट डॅशबोर्ड यावरती क्लिक करा. तर तुम्ही इथे बघू शकता रेग्युलर कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट इथे पेमेंट सक्सेस झालेला आहे. त्यानंतर रिव्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करा. तर तुमचं मित्रांनो जोपर्यंत सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत तुम्ही हा फॉर्म सेव्ह करून ठेवायचा आहे तुमच्याकडे. ओके. तर इथे डाउनलोड करा किंवा इथे प्रिंटवरती क्लिक करा आणि सेव्ह ॲज PDF अशा पद्धतीने तुम्ही सेव्ह करू शकता. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघितली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.